छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय। चोरीला गेलेल्या 8 किलोपैकी 2.5 किलो सोनं हे घरातच आढळले। 8 किलो चांदी ही लड्डा यांच्या घरातच आढळली आहे। लड्डा कुटुंब परदेशात गेलेलं असताना घराच्या केअरटेकरचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी चोरी केली होती। पण जे 8 किलो सोनं चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला त्यातलं 2 ते 2.5 किलो सोनं हे घरातच आढळून आले, तर 8 किलो चांदी सुद्धा लड्डा यांच्या घरातच सापडलेली आहे। 7 मेला अमेरिकेला गेलेले आहेत। त्या ठिकाणी त्यांचा एक वॉचमन किंवा नोकर झोपलेला होता, त्याला मारहाण करून ऐवज चोरी गेलेला आहे। साधारणतः 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी ही चोरी गेलेली आहे। परंतु आम्ही त्याच्यानंतर हाऊस सर्च घेतला असता त्यामध्ये साधारणतः आम्हाला 2.5 किलो सोनं आणि 8 किलो चांदी मिळून आलेली आहे। FIR अजून होणं बाकी आहे असा आमचा अंदाज आहे की 8 किलो सोने आणि 40 किलो चांदी गेलेली आहे। आम्ही सगळं चेक केलं असता, पोलिसांनी चेक केलं असता त्यांना परत एक 2.5 किलो सोनं आणि जवळपास 8 किलो चांदी ही आढळून आलेली आहे, जे की चोरांनी ती नेली नाही। अशा प्रकारे ती मिळून आली म्हणता येत नाही आपल्याला, कारण की ती इथंच राहून ते सोडून गेले। देव चोरलेत की नाही हे माहीत नाही मला, परंतु अस्तव्यस्त करून हे टाकलेलं आहे। एक्झॅक्टली तसं देवाच्याही अंगावर काही दागिने होते, परंतु तसे दागिने इथं देवाच्या अंगावर दिसत नाहीत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।